12 मार्च 1993 ला मुंबईमध्ये सिरियल बॉम्बस्फोट झाले होते। तब्बल 12 जागी यामध्ये 275 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 713 जण जखमी झाले होते। कोणत्या आरोपीवरती नेमके कोणते आरोप ठेवण्यात आलेले आहेत आपण यावर एक नजर टाकूया। थोड्याच वेळात कोर्टात सुनावणी सुरू होणार आहे। अबू सालेमवरती काय काय आरोप आहेत, तर पाकिस्तानातनं भारतात आलेला शस्त्रसाठा गुजरातवरनं मुंबईमध्ये पाठवला। मुस्तफा डोसा त्याच्यावर असा आरोप आहे की पाकिस्तानातनं जे RDX आणलं होतं ते त्यानं मुंबईत आणण्यात मदत केली आणि बॉम्बस्फोटासंदर्भात दुबईत झालेल्या पहिल्या बैठकीला सुद्धा मुस्तफा डोसा हजर होता। यासोबतच रियाज सिद्दीकी आणि अब्दुल कय्यूम स्फोटाच्या षडयंत्रात त्यांचा सहभाग आहे। अबू सालेमच्या मदतीनं त्यांनी पुढची कारवाई केल्याचं बोललं जातंय। ताहिर मर्चंट बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्यांना पाकिस्तानात प्रशिक्षणादरम्यान त्यानं मदत केलेली आहे। करीमुल्ला खान आणि फिरोज अब्दुल रायगड जिल्ह्यातील दिघी आणि शेखाडी बंदरावरती RDX उतरवलं या दोघांनी आणि हे RDX पुढे मुंबईत धाडलं। ते 1993 सालचं हे बॉम्बस्फोट प्रकरण आहे। या सर्वांवरती आरोप आहेत, हे दोषी आहेत की नाही हे सिद्ध होणार आहे। ते 1993 सालचं हे बॉम्बस्फोट प्रकरण आहे। या सर्वांवरती आरोप आहेत, हे दोषी आहेत की नाही हे सिद्ध होणार आहे।